त्या भोपळ्यामधून गहू गळायला सुरुवात. सुतार म्हणला की गहू गळल्यात मधून म्हणलं आपल्या पड वड पड रे असं आपल्याला की पडायची तिकडं. महाराज फोडलं एकाला फोडलं तर दोन दोन पहिल्या घेऊन गळले काय काम. अरे बापरे गहू निघाले. त्यांच्या पत्नीनं सांगितली जावा धना महाराजांकडे अजून भोपळे मागायला. आशा लागली हो धना महाराज भोपळे देऊ शकतात हा घेऊन जा काय लागलेले. गावचे लोक आशाने सुटले महाराज महाराज देतात. धना महाराज भोपळे घेऊन जा काय लागलेले काही सरायचे भोपळे होते. मला सांगायचा विषय म्हणजे काय धनाजी जाटाचे शेत पेरी. धनाजी जाटाचं शेत पेरला आणि हळूहळू हळूहळू त्या भक्ताचं ऋण फेडलेला. हळूहळू फेडी ऋण होऊन या रुपये दिन म्हणून तुकोबाराय म्हणतात होऊन शिके वेगळा. तो वेगळा झाला नाही तो भक्ताच्या संगतीमध्ये राहिला. द्वारकेचा राणा पांडव घरी भक्त समागमी सर्व भाग्यारी भक्ताच्या संगती राहिला. पांडवाच्या संगतीत राहतो गेला का पांडवाला सोडून. द्वारकेचा राणा पांडवा घरी पांडवाच्या तिथं राहत होता. आणि पांडवाच्या संगतीमध्ये राहून काय केलं म्हणजे घोडे देऊन पात्र काढला का नाही. अर्जुनाची घोडी कली अनंतेन संकटे बहुते निवारली. पांडवावर जे संकट आलेलं निवारण करत होता अर्जुनाची घोडी देऊला ठेवलं ना. आपल्या पितांबराने घाम पुसत होता महाराज अर्जुनाच्या घोड्यात. अर्जुन रथावर चढत असताना अर्जुनाच्या खांद्यावर पाय देऊन देवाच्या खांद्यावर पाय देऊन अर्जुन रथामध्ये बसत नव्हता. काय भक्ती केला असेल अर्जुन. 51 जन्म भजन केला होता अर्जुन. फुकट केलं देवाच्या खांद्यावर पाय देत होता. महाभारत वाचा म्हणजे कळते तुम्हाला. 51 जन्म भजन केला होता अर्जुन. 51 जन्म. आणि अर्जुनाच्या रोमा मधून कृष्ण कृष्ण शब्द निघत होते. आपले तोंडात राम राम म्हणायला तयार नाही. उगा देवाच्या खांद्यावर बसून उगा चढत होता का रथामध्ये. आणि अर्जुनाचा स्वार्थीपणा उभा केलाय का. अर्जुनाचे रती होय हा सारथी भक्षी पोहे कृती सुधारण्याची केला नाही. अर्जुनाच्या रथावर रथ हाकायचं काम केलं. हळूहळू ऋण फेडला नाही का. काय
काळी धर्म घरी उच्चिष्ट काळी धर्म घरी पांडवाचे उष्टे पत्र काढायचं काम केलं नाही. सप्ताह सुरू झाला बाबा आपला भासवाडीचा मनकुट. चला काय करणार, कोण काम करणार, महाराजची तारखा कोण घेणार, महाराजाला कोण आणणार बोलून, पट्टी कोण करणार, अंतरण कोण टाकणार सप्त्यामध्ये, भजन कोण करणार, प्रत्येकाला काम नेमून दिली असते. विना कोण घेणार तेवढं सांगू नका बघा. नाही ना आमच्याकडनं, आमच्या गावात म्हणतात बा, तुमच्या गावात काय नका नका येणं आमच्याकडनं का. अरे येण्यामध्ये जेवढं पुण्य आहे ते कशामध्ये घेणं, येणा घेण्यामध्ये पण घेऊ शकत नाही. येण्याचा पारा करा थोडं, येणा घ्या म्हणून मला येणा घे म्हणलं असता. अरे विना घेणं विशेष फळ आहे, विशेष पुण्य आहे त्याच्यामध्ये, पण घेऊ शकत नाही. भगवंत आणि धर्मराजाचा जे यज्ञ होता त्या यज्ञामध्ये काम वाटून देण्याचं काम कोणाकडे, ते भगवान कृष्णाकडे देवाकडे होत. कोणाला कोणते काम द्यायचे यज्ञामध्ये. दुर्योधनाला कारोबार दिला होता यज्ञाचा कारोबार बघण्याचा. पांडवाच्या पाठीमधले सगळे लोक नाराज झाले त्याला कारोबार देण्यास. अरे दुर्योधन तर हा वैरी आहे, दुश्मन आहे, पांडवाचा भाऊ आहेत खरं, पण वैरी आहे की पांडवाचा. पण राजा होता दुर्योधन, कमी होता. काही दुर्योधनाला नको म्हणावं तर लढाईच होती, तिथं मारतात माणसं. म्हणायची ताकद नाही, सगळे बोट चोळले. ह्याला कसं दिलं देवाने, कृष्णाने कसं दिला का. कौरवाच्या पार्टीमधले लोक खुश झाले मला तिकडे दुर्योधनाला कारभार दिले. प्रत्येकाला काम कोणते वाटून दिले होते, सगळ्याला काम त्या यज्ञामध्ये. पात्र कोण काढणार यज्ञामध्ये सांगा, बोला. भगवंताने सांगितलं पात्र कोण काढणार आहे बाबा यज्ञाची मधले जेवलेले पात्र. कोणीच बोलणार तुम्हाला. हे लोक कमी होते का यज्ञामध्ये. कोणीच काढतो म्हणाला तर नाही, स्वतः देव म्हणू लागले मी काढतो रे बाबा, तुम्ही कोणी काढणार तर काढ. पात्र काढण्याकरता तयार झाला नाही. एका पंक्तीला 12,833 लोक बसत होती एका पंक्तीला. किती लोक? 12,833 लोक एका पंक्तीला बसत होते. तरी एका दिवसामध्ये 5 पंक्ती उठत होत्या म्हणजे यज्ञामध्ये. एवढे लोकांची पात्र काढत होता महाराज. काळी धर्माघरी उष्टी पात्र काढायचं. पांडवाच्या संगतीमध्ये राहिला हळूहळू ते भक्ताचं रिंग फेडावं. दुर्योधनाला कारोबार दिला होता, तर दुर्योधनाच्या मनामध्ये कपट होतं, तर पांडवाचा यज्ञ सिद्धीला जाऊ नये म्हणून ज्या महाराजाला 100 रुपये दक्षिणा द्यायची 10,000 देवला महाराज. म्हणजे पांडवाची संपत्ती आहे. याची संपत्ती सगळी संपून जाऊन पांडवाचा कमीपणा हो, यज्ञ सिद्धीला जाऊ नये. काय कमाल आहे, काय काय माणसं असतात एका भाऊ नमुना हो. पूर्वीपासून दुर्योधनाच्या संगतीमध्ये लोक द्या म्हणायचे ह्याचा पांडवाला कमी पडा यज्ञ सिद्धीला जाऊन. भरपूर सोनं पैसे दान द्यायचा महाराज. दुर्योधन 1 पट दिला म्हणजे 10 पट होतो म्हणून महाराज. 8 दिवसाला हिशोब लागला, जर बघितलं तर त्याच्या 10 पट होऊन बसत होतं म्हणजे. पांडवाच्या पार्टीमध्ये लोक म्हणू लागले ज्या महाराजाला 100 रुपये दक्षिणा देणार तर 10,000 देऊ लागलाय. हे दुर्योधन तर 10 पट होणार भानगड काय. अरे दुर्योधनाची हस्तरेषा तशी आहे म्हणून त्याच्या हातात कारोबार दिला म्हणजे त्यांनी. उगा दिला का म्हणलं भगवंतानी. काही काय
माणसाची हस्तरेषा कशी राहते? काहीच करणार परत गादीवर झोपून जातात आणि 100 एकरवाले फाटके कपडे घेऊन पायाला चप्पल सुद्धा मिळते. अरे अरे काय करणार तरी करंट त्या कपाळात काहीच करणार ते माणसं त्याला पणगार मिळते. त्याची हस्तरेषा त्याचं भाग्यवान आहे, त्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्धाची जोड आहे अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. प्रारब्ध मला सांगायचं